माहिती आहे का? जगामध्ये एक अशी जागा आहे जी बियाण्यांसाठी सर्वात सुरक्षित मानली जाते. ती आहे नॉर्वे देशाच्या स्वालबर्ड बेटावर, आर्क्टिक महासागरामध्ये बर्फाच्छादित प्रदेशात. या जागेचं नाव आहे डूम्सडे सीड वॉल्ट आणि यामध्ये 13 लाखांपेक्षाही जास्त बियाणं आहेत. आता तुम्ही म्हणाल, का ठेवलीत पण ही बियाणं? याचं कारण म्हणजे, जर जगामध्ये अणुयुद्ध झालं, महापूर आला किंवा कोणतीही महामारी सारखी आपत्ती आली आणि पृथ्वीवरची पिकं नष्ट झाली, तर या सुरक्षित ठेवलेल्या बियाण्यांचा वापर करून पुन्हा शेती करता येऊ शकते, अन्न निर्माण करता येऊ शकतं. या संपूर्ण उपक्रमासाठी कोट्यवधींचा खर्च केलेला आहे. पण मध्य प्रदेशमध्ये एक अशी महिला आहे जिनं याच कामासाठी स्वतःला वाहून दिलंय. कोणत्याही मानधनाशिवाय किंवा कोणत्याही निधीशिवाय, लग्न, करिअर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ती एकच ध्येयाने वेडी आहे, ते म्हणजे बियाणे जपण्याच्या. आदिवासी पाड्यातली ही महिला गावोगावी जाऊन बियाणे गोळा करतीये, 2 खोल्यांच्या घरात साठवतीये. बियाणे कोणते? तर पारंपरिक बियाणे, भरड धान्याची बियाणे. तेच ती पिकवते, लोकांनाही पेरण्यासाठी देते आणि तिची बीज बँक वाढतीये. सुमारे 13 वर्षांपासून तिची बीज बँक वाढतीये. तिच्या कार्याची दखल घेत तिला 2023च्या G20 समिटमध्ये इंडियाज मिलेट अँबॅसेडर म्हणून आमंत्रित करण्यात आलं. आज तिला संपूर्ण जग मिलेट क्वीन ऑफ इंडिया म्हणून ओळखतं. या आहेत लहरीबाई. पण कोण आहेत लहरीबाई आणि त्यांना बियाणे जपण्याचा ध्यास कसा लागला? त्यांचा जीवन प्रवास काय आहे? पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. कर्तृत्ववान तीच्या 9व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर ही गोष्ट सुरू होते आजीपासून. मध्य प्रदेशातल्या दिंडोरी जिल्ह्यातल्या सिलपडी या छोट्याशा गावात बैगा आदिवासी समाजात 1996 मध्ये लहरीबाईंचा जन्म झाला. बैगा समाज निसर्गाशी घट्ट जोडलेला. या समाजाकडं जंगल, औषधी वनस्पती, शेती आणि जैवविविधतेचं पिढ्यानपिढ्यांचं ज्ञान आहे. बैगा समाजातले लोक पूर्वी जमीन खोलवर नांगरतही नव्हते, कारण त्यांना वाटायचं की पृथ्वी ही आई आहे आणि तिच्या अंगावर जखमा करू नये. म्हणून ते शेतात अनेक पिकं घ्यायची, जंगलासारखी मिश्र शेती. अजूनही ते ज्वारी, कोदो, कुटकी, बाजरी, मका, कडधान्य अशी अनेक पिकं एकत्र घेतात. लहरीबाई जेव्हा 10-12 वर्षांच्या होत्या तेव्हा त्या सारख्या आजारी पडायच्या. त्यांच्या आजीने त्यांना सांगितलं की जुन्या काळात लोक कोदो, कुटकी हे धान्य खायचे, ज्यामुळं ते खूप बलवान होते आणि निरोगी राहायचे. त्यांच्या आजी त्यांना धान्यांबद्दल सांगायच्या. कोणतं धान्य कोणत्या जमिनीत येतं, कोणतं धान्य शरीराला ताकद देतं, कोणतं धान्य दुष्काळात तग धरतं, या गोष्टी लहरीबाईंच्या मनात कायम घर करून राहिल्या. मात्र काळ बदलत गेला. शेतात संकरित बियाणं आली. जास्त उत्पादनासाठी अनेक पारंपरिक पिकं मागे पडली. गावोगावी जुनी बियाणं गायब होऊ लागली. लोकांच्या ताटातूनच नाही तर शेतातूनही कोद्रा, कुटकी, सावा, कंगनी, सिकिया, सिल्हार यासारखी धान्य नाहीशी होऊ लागली. हे पाहून लहरीबाई अस्वस्थ झाल्या. त्यांना एकच प्रश्न सतावत होता, जर ही बियाणं संपली तर पुढच्या पिढ्यांना ती मिळणार कुठून? आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रवास सुरू झाला. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी गावोगावी फिरायला सुरुवात केली. साधारण पाहायचं झालं तर 18 वर्षांची मुलगी शिक्षण, नोकरी किंवा संसाराच्या विचारात असते. पण लहरीबाईंनी फक्त एक ध्यास घेतला, बियाणं संवर्धन करण्याचा. त्यासाठी त्या फिरू लागल्या. कधी जंगलात, कधी आदिवासी वस्त्यांमध्ये, तर कधी दुर्गम खेड्यांमध्ये. जिथं एखादं दुर्मिळ बियाणं मिळेल अशी आशा असेल त्या ठिकाणी त्या पोहोचायच्या. लोकांच्या घरातून, शेतातून आणि जुन्या कोठारांमधून त्या बियाणं गोळा करू लागल्या. सुरुवातीला लोक त्यांच्यावर हसायचे, म्हणायचे, बियाणं गोळा करून काय होणार आहे? काहींनी तर त्यांची थट्टाही केली. पण लहरीबाई थांबल्या नाहीत. त्यांना फक्त माहिती होतं की त्या करत असलेलं काम गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे. त्यांनी आधी बियाणं गोळा केली, मग ती स्वतःच्या शेतात पेरली, त्याचं पीक घेतलं आणि त्यातून पुन्हा बियाणं तयार केलं. असं करत करत त्यांच्या संग्रहात बियाण्यांची संख्या वाढत गेली आणि एक दिवशी त्यांच्या घरातच तयार झाली एक अनोखी बीज बँक. आज त्यांच्या बीज बँकेत 150हून अधिक दुर्मिळ भरड धान्यांच्या जाती जपल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये कोदो म्हणजे कोद्रा, कुटकी, सावा, कंगनी, बाजरी, ज्वारी, नाचणी, सिकिया, सिल्हार असे अनेक प्रकार आणि त्यांच्या अनेक जाती आजही त्यांच्या घरात सुरक्षित आहेत.
काही बियाण्यांची नावं सुद्धा आता फार कमी लोकांना माहिती आहेत. पण लहरीबाई फक्त बियाणं जपत नाहीत, त्या ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या बीज बँकेतून आसपासच्या 25 पेक्षा जास्त गावातल्या शेतकऱ्यांना बियाणं दिलं जातं. त्यांची पद्धतही वेगळी आहे. शेतकऱ्याला बियाणं दिलं जातं, तो पीक घेतो आणि कापणीनंतर घेतलेल्या बियाण्यापेक्षा थोडं जास्त बियाणं परत करतो. यामुळं बीज बँकही वाढते आणि शेतकऱ्यांकडेही बियाणं टिकून राहतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा स्वतःचं सुख आणि मोठं ध्येय यापैकी एक निवडावं लागतं. लहरीबाईंसमोरही हा क्षण आला होता. पण गावातील अनेक मुलींसारखा संसाराचा मार्ग न निवडता त्यांनी संसारापेक्षा जास्त त्यांचं ध्येय निवडलं. त्या म्हणतात, मी लग्न करणार नाही, मला माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करायची आहे आणि दुसरीकडे माझी बियाणं वाचवण्याची मोहीम आहेच. कदाचित म्हणूनच आज त्या फक्त एका कुटुंबाच्या मुलगी राहिल्या नाहीत, तर शेकडो गावांच्या बीज वारशाच्या रखवलदारही बनल्या आहेत. आज अनेक गावांमध्ये पारंपरिक बियाणं जिवंत ठेवत आहेत. लहरीबाई सांगतात, त्या एकाच वेळी 16 प्रकारची भरडधान्यांची पेरणी करतात. त्यानंतर त्यातून तयार झालेली बियाणं पुन्हा बीज बँकेत जमा करतात. यामुळं प्रत्येक जातीचं संवर्धन होतं. आज हवामान बदल, दुष्काळ, पाण्याची कमतरता ही मोठी आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भरडधान्यांचं महत्त्व वाढलंय, कारण ही पिकं कमी पाण्यात तग धरतात, कमी खर्चात येतात आणि पौष्टिकतेनं भरलेली असतात. म्हणूनच जगभरात त्यांना सुपर फूड म्हटलं जातं. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं. भरडधान्यांविषयी जागरूकता वाढू लागली. लहरीबाईंचं नाव देशभर पोहोचलं. याच काळात इंदोर इथं G20 कृषी कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. G20 म्हणजे ग्रुप ऑफ 20, जगातील 19 प्रमुख देश आणि युरोपियन युनियन यांचा समूह. जागतिक अर्थव्यवस्था, अन्न सुरक्षा, हवामान बदल, शेती, व्यापार यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर हे देश एकत्र येऊन चर्चा करतात. आणि त्या वर्षी भारताकडं याचं अध्यक्षपद होतं. या बैठकीत जगभरातील विविध देशांचे कृषी तज्ज्ञ, अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारताने या पाहुण्यांसमोर भरडधान्यांचं महत्त्व दाखवण्यासाठी विशेष प्रदर्शन आयोजित केलं होतं. आणि विशेष म्हणजे लहरीबाईंना या बैठकीत मिलेट्स ब्रँड अँबॅसेडर म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. एका छोट्याशा आदिवासी गावातील महिला आणि तिच्या समोर जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी. लहरीबाईंनी जपलेली बियाणं पाहून परदेशी प्रतिनिधीही प्रभावित झाले. कारण लहरीबाई फक्त बियाणं जपत नव्हत्या, त्या भविष्यातली अन्न सुरक्षा जपत होत्या. जगातील जवळपास 85% अर्थव्यवस्था आणि 75% व्यापार या G20 मधल्या देशांशी संबंधित आहे. त्यामुळं G20 मध्ये एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेतली जाणं ही खूप मोठी गोष्ट होती. एवढंच नाही, 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिन, दिल्लीचा कर्तव्यपथ, देशाचा सर्वात मोठा राष्ट्रीय सोहळा सुरू होता. आणि त्याच वेळी मध्य प्रदेशचा चित्ररथ कर्तव्य पथावर पुढे सरकत होता. महिला सक्षमीकरणावर आधारित असलेल्या या चित्ररथात होती लहरीबाईंची प्रतिकृती. कधी काळी गावोगावी फिरून दुर्मिळ बियाणं गोळा करणारी ही महिला आता भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मध्य प्रदेशच्या अभिमानाचं प्रतीक बनली होती. आजही लहरीबाई अजूनही त्याच साध्या घरात राहतात. त्यांच्याकडं मोठं कार्यालय नाही, मोठी प्रयोगशाळा नाही, मोठा निधी नाही. आजही त्या त्यांच्या 3-4 एकरच्या जमिनीवर भरडधान्यांची लागवड करतात. मनरेगामध्ये मजुरी करून त्या पैसे कमवतात. पण त्यांच्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे ज्ञान, चिकाटी आणि निसर्गावरचं प्रेम. त्यांनी आयुष्यभरासाठी एक ध्येय निवडलं, पारंपरिक बियाणं वाचवायची आणि पुढच्या पिढीकडे पोहोचवायची. आज पुन्हा एकदा हवामान बदलाची चर्चा सुरू आहे. यंदा एल निनोचा प्रभाव असल्यामुळं कमी पाऊस आणि दुष्काळाची शक्यता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत कमी पाण्यात तग धरणारी भरडधान्य अधिक महत्त्वाची ठरतात. ही पिकं फक्त धान्य नाहीत, ती संकटाच्या काळातला आपला एक विमाच आहेत. म्हणूनच लहरीबाईंची कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. भविष्य वाचवायचं असेल तर आधी बियाणं वाचवावी लागतात. कारण बियाणं म्हणजे फक्त धान्य नाही, ते एक परंपरा आहेत, अन्न सुरक्षा आहेत आणि भविष्य आहे. लहरीबाईंनी ही बियाणं वाचवली, म्हणूनच त्यांनी केवळ पिकं जपली नाहीत, तर भारताचा कृषी वारसाही जिवंत ठेवला. लहरीबाईंचा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आमची
ही कर्तृत्ववान महिलांची सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा एपिसोड आठवणीने पाहण्यासाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.